हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण माइटचा यूज कसा करायचा ते पाहणार आहोत. माइटचा यूज हा बेसिकली 5 प्रकारे सेंटेन्सेसमध्ये केला जातो आणि हे 5ही प्रकार आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. माइटचा यूज हा बेसिकली 5 प्रकारे केला जातो. तर ते कुठकुठले 5 प्रकार आहेत ते आता आपण पाहूयात. नंबर 1, टू एक्सप्रेस लेस पॉसिबिलिटी. म्हणजे ज्या ठिकाणी लेस पॉसिबिलिटी असेल, म्हणजेच कमी शक्यता असेल, तर तेव्हा ती एक्सप्रेस करण्यासाठी माइटचा यूज हा सेंटेन्समध्ये केला जातो. नेक्स्ट आहे टू एक्सप्रेस पोलाइट रिक्वेस्ट. पोलाइट रिक्वेस्ट जी आहे ते एक्सप्रेस करण्यासाठी सुद्धा सेंटेन्समध्ये माइटचा यूज हा केला जातो. नेक्स्ट आहे टू एक्सप्रेस पर्पज इन द पास्ट. भूतकाळातील जो काही हेतू असेल तर तो एक्सप्रेस करण्यासाठी सुद्धा माइटचा यूज हा केला जातो. नेक्स्ट आहे यूज्ड इन इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीचमध्ये मेचा पास्ट म्हणून सुद्धा माइटचा यूज हा केला जातो. नेक्स्ट आहे यूज इन कंडिशनल सेंटेन्स. जे काही कंडिशनल सेंटेन्सेस असतात त्यामध्ये सुद्धा माइटचा यूज हा केला जात असतो. तर आता आपण हे सर्व जे यूज आहे तर ते डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत. नंबर 1 आहे टू एक्सप्रेस लेस पॉसिबिलिटी. म्हणजेच कमी शक्यता व्यक्त करण्यासाठी माइटचा यूज हा सेंटेन्समध्ये केला जातो. काही सेंटेन्सेस आपण पाहणार आहोत, त्या माध्यमातून आपल्याला लगेच लक्षात येईल. इट माइट रेन टुडे. इट माइट रेन टुडे. आज कदाचित पाऊस पडू शकतो, म्हणजेच पाऊस पडण्याची कमी शक्यता आहे. शी माइट कम टुडे. शी माइट कम टुडे. ती कदाचित आज येऊ शकते. दे माइट कॉल यू. ते कदाचित तुला बोलवू शकतात. ते कदाचित तुला बोलवू शकतात. शक्यता फार कमी आहे. नंबर 4, द ट्रेन माइट बी लेट. द ट्रेन माइट बी लेट. ट्रेनला कदाचित उशीर होऊ शकतो. नेक्स्ट आहे ही माइट टीच इंग्लिश. ही माइट टीच इंग्लिश. तो कदाचित इंग्रजी शिकवू शकेल. लेस पॉसिबिलिटी आहे, म्हणजे कमी शक्यता आहे, तो इंग्रजी शिकवत नाही, परंतु ही माइट टीच इंग्लिश. तो कदाचित इंग्रजी शिकवू शकेल. नेक्स्ट आहे शी माइट अटेंड द पार्टी. शी माइट अटेंड द पार्टी. ती कदाचित पार्टीला येऊ शकेल. यानंतर नेक्स्ट आहे सब्जेक्ट. आता या ठिकाणी स्ट्रक्चर आपण पाहणार आहोत आणि स्ट्रक्चरच्या माध्यमातून लेस पॉसिबिलिटी जी आहे ती कशा प्रकारे व्यक्त केल्या जाते ते पाहणार आहोत. सब्जेक्ट नंतर माइट बी येणार आहे. त्यानंतर नाउन किंवा ॲडजेक्टिव्हचा यूज आपल्याला करायचा आहे. सुरुवातीला सब्जेक्ट नंतर माइट बी, त्यानंतर नाउन किंवा ॲडजेक्टिव्ह. आणि मराठीमध्ये याचा अर्थ आहे असू शकतो किंवा होऊ शकतो. चला आता काही एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. द चाइल्ड माइट बी हंग्री. द चाइल्ड माइट बी हंग्री. ते मूल कदाचित भुकेलेलं असेल. ही माइट बी लेट. ही माइट बी लेट. त्याला कदाचित उशीर होऊ शकतो. नेक्स्ट ही माइट नॉट बी अ डॉक्टर. ही माइट नॉट बी अ डॉक्टर. तो कदाचित डॉक्टर नसेल. नेक्स्ट शी माइट नॉट बी अ टीचर. शी माइट नॉट बी अ टीचर. ती कदाचित शिक्षिका नसेल. दे माइट बी लेझी. दे माइट बी लेझी. ते कदाचित आळशी असतील. यानंतर नेक्स्ट स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट नंतर माइट आणि माइट नंतर बी आणि बी नंतर आपल्याला यूज करायचा आहे वर्बचा थर्ड फॉर्म अर्थात V3. मराठीमध्ये याचा अर्थ असणार आहे केले जाऊ शकते. चला आता काही एक्झाम्पल्स आपण पाहूयात. वी माइट बी आस्क्ड. वी माइट बी आस्क्ड. बघा या ठिकाणी सब्जेक्ट आहे वी, त्यानंतर माइट, त्यानंतर बी आणि बी नंतर व्हर्बचं थर्ड फॉर्म यूज केलेला आहे. वी माइट बी आस्क्ड. आम्हाला कदाचित विचारल्या जाऊ शकते. आम्हाला कदाचित विचारल्या जाऊ शकते. ही माइट बी हेल्प्ड. ही माइट बी हेल्प्ड. त्याला मदत केल्या जाऊ शकते. यू माइट बी पनिश्ड. यू माइट बी पनिश्ड. तुला शिक्षा केल्या जाऊ शकते.
दिस प्रॉब्लेम माइट बी सॉल्व्ड. दिस प्रॉब्लेम माइट बी सॉल्व्ड. ही समस्या सोडवल्या जाऊ शकते. दे माइट बी कॉल्ड. दे माइट बी कॉल्ड. त्यांना कदाचित बोलवल्या जाऊ शकते. यानंतर नेक्स्ट स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर माइट, माइट नंतर बी आणि बी नंतर आता या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे वर्बचा आयएनजी फॉर्म अर्थात V4 ज्याला आपण म्हणतो. आणि मराठीमध्ये याचा अर्थ असणार आहे करत असेल किंवा करत असतील. तर बघा या स्ट्रक्चरचा यूज केव्हा केला जातो तर जेव्हा बोलत असताना आपण एखादी पॉसिबिलिटी व्यक्त करत असतो, लेस पॉसिबिलिटी व्यक्त करत असतो ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग, तेव्हा या स्ट्रक्चरचा यूज हा सेंटेन्समध्ये केला जात असतो. आपण एखादी घटना घडत आहे त्याविषयी कन्फर्म नाही आहोत, परंतु त्याविषयी आपण जी शक्यता आहे, संभाव्यता जी आहे ती व्यक्त करत आहोत, तेव्हा या स्ट्रक्चरचा यूज हा करायचा असतो. बघा काही एक्झाम्पल्स आपण पाहूयात. दे माइट बी वर्किंग. दे माइट बी वर्किंग. ते कदाचित काम करत असतील. शी माइट बी कुकिंग नाऊ. शी माइट बी कुकिंग नाऊ. ती कदाचित आता स्वयंपाक करत असेल. ती कदाचित आता स्वयंपाक करत असेल. ही माइट बी कमिंग. ही माइट बी कमिंग. तो कदाचित येत असेल. माय फ्रेंड माइट बी स्टडिंग. माय फ्रेंड माइट बी स्टडिंग. माझा मित्र कदाचित अभ्यास करत असेल. आय माइट बी रीडिंग दॅट टाईम. आय माइट बी रीडिंग दॅट टाईम. त्यावेळी मी कदाचित वाचत असेल. त्यावेळी मी कदाचित वाचत असेल. यानंतर नेक्स्ट स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर माइट हॅव आणि माइट हॅव नंतर नाऊनचा यूज हा करायचा आहे आणि मराठीमध्ये याचा अर्थ आहे जवळ असू शकते. ही माइट हॅव अ गन. ही माइट हॅव अ गन. त्याच्याजवळ बंदूक असू शकते. राम माइट हॅव अ कार. राम माइट हॅव अ कार. रामजवळ कार असू शकते. शी माइट नॉट हॅव मनी. शी माइट नॉट हॅव मनी. तिच्याकडे कदाचित पैसे नसावे. दे माइट नॉट हॅव अ हाऊस. दे माइट नॉट हॅव अ हाऊस. त्यांच्याकडे कदाचित घर नसेल. ही माइट हॅव माय बुक. ही माइट हॅव माय बुक. त्याच्याकडे कदाचित माझे पुस्तक असू शकते. नेक्स्ट स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर माइट हॅव आणि माइट हॅव नंतर आता आपल्याला इथं यूज करायचा आहे वर्बचा थर्ड फॉर्म अर्थात V3 आणि मराठीमध्ये याचा अर्थ असणार आहे एखादी क्रिया केलेली असू शकते किंवा एखादी क्रिया केलेली असावी. एक्झाम्पल्स आपण पाहूयात. शी माइट हॅव डन धिस वर्क. शी माइट हॅव डन धिस वर्क. तिने कदाचित हे काम केलेले असू शकते. म्हणजे पॉसिबिलिटी आहे. तिने हे जे काम आहे तर ते काम केलेले असू शकते. शी माइट हॅव डन धिस वर्क. दे माइट हॅव रीच्ड. दे माइट हॅव रीच्ड. ते कदाचित पोहोचलेले असू शकतात. म्हणजे या ठिकाणी आपण पॉसिबिलिटी व्यक्त करत आहोत की जे की आपले मित्र आहेत ते मित्र गावाला गेलेले आहेत आणि आपण आता असा अंदाज करू शकतो किंवा संभाव्यता व्यक्त करू शकतो की ते कदाचित पोहोचलेले असू शकतात. दे माइट हॅव रीच्ड. दे माइट हॅव सॉल्व्ड धिस प्रॉब्लेम. दे माइट हॅव सॉल्व्ड धिस प्रॉब्लेम. त्यांनी कदाचित ही समस्या सोडवलेली असावी. ही माइट हॅव लर्न्ड इंग्लिश. ही माइट हॅव लर्न्ड इंग्लिश. तो कदाचित इंग्रजी शिकलेला असावा. ही माइट हॅव फॉरगॉटन माय ॲड्रेस. ही माइट हॅव फॉरगॉटन माय ॲड्रेस. तो कदाचित माझा पत्ता विसरलेला असू शकतो. नेक्स्ट आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर माइट हॅव बीन आणि त्यानंतर नाऊन किंवा ॲडजेक्टिव्हचा यूज हा करायचा आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे. सब्जेक्ट नंतर माइट हॅव बीन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नाऊन किंवा ॲडजेक्टिव्हपैकी वापरायचा आहे आणि मराठीमध्ये याचा अर्थ असणार आहे कदाचित असेल किंवा कदाचित असावा. ही माइट हॅव बीन रॉंग. ही माइट हॅव बीन रॉंग. तो कदाचित चुकला असेल. ही माइट हॅव बीन रॉंग. शी माइट हॅव बीन अ डॉक्टर. शी माइट हॅव बीन अ डॉक्टर. ती डॉक्टर झाली असावी.
ती डॉक्टर झाली असावी. इट माइट हॅव बीन अ नाईटमेअर. इट माइट हॅव बीन अ नाईटमेअर. ते कदाचित एक भयानक स्वप्न असेल. नेक्स्ट आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर माइट हॅव बीन आणि त्यानंतर यूज करायचा आहे व्हर्बचं थर्ड फॉर्म. आणि मराठीमध्ये याचा अर्थ असणार आहे एखादी क्रिया केली गेलेली असेल. एखादी क्रिया केली गेली असेल किंवा केली गेली असावी किंवा केली गेली असती, अशा प्रकारचा अर्थ हा मराठीच्या वाक्यांमध्ये असतो. एक्झाम्पल्स पाहूयात. द प्रॉब्लेम माइट हॅव बीन सॉल्व्ड. द प्रॉब्लेम माइट हॅव बीन सॉल्व्ड. समस्या सोडवल्या गेली असेल किंवा समस्या सोडवल्या गेली असावी किंवा समस्या सोडवल्या गेली असती. नेक्स्ट आहे द डॉक्टर माइट हॅव बीन कॉल्ड. द डॉक्टर माइट हॅव बीन कॉल्ड. डॉक्टरला कदाचित बोलावले गेले असेल. डॉक्टरला कदाचित बोलावले गेले असेल. धिस लेसन माइट हॅव बीन टॉट. धिस लेसन माइट हॅव बीन टॉट. हा पाठ कदाचित शिकवल्या गेला असावा. हा पाठ कदाचित शिकवल्या गेला असावा. ट्रीज माइट हॅव बीन वॉटर्ड. ट्रीज माइट हॅव बीन वॉटर्ड. झाडांना कदाचित पाणी दिले गेले असेल. झाडांना कदाचित पाणी दिले गेले असेल. द मेसेज माइट हॅव बीन सेंट. द मेसेज माइट हॅव बीन सेंट. संदेश कदाचित पाठवल्या गेला असावा. नेक्स्ट आहे सब्जेक्ट, त्यानंतर माइट हॅव टू आणि त्यानंतर यूज करायचं आहे व्हर्बचं फर्स्ट फॉर्म. सब्जेक्ट त्यानंतर माइट हॅव टू घ्यायचं आहे आणि त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. आणि मराठीमध्ये या वाक्याचा अर्थ जो आहे तो अशा प्रकारे असणार आहे कदाचित एखादी क्रिया करावी लागेल. बघा मराठीमध्ये काय येणार आहे, एखादी क्रिया करावी लागेल. कदाचित एखादी क्रिया करावी लागेल. चला काही एक्झाम्पल्स पाहूयात. प्लांट्स माइट हॅव टू वॉटर. प्लांट्स माइट हॅव टू वॉटर. झाडांना कदाचित पाणी द्यावे लागेल. यू माइट हॅव टू वेट. यू माइट हॅव टू वेट. तुला कदाचित वाट पाहावी लागेल. यू माइट हॅव टू अटेंड द पार्टी. यू माइट हॅव टू अटेंड द पार्टी. तुला कदाचित पार्टीला जावे लागेल. यू माइट हॅव टू पे द फीज. यू माइट हॅव टू पे द फीज. तुम्हाला कदाचित फीज भरावी लागेल. शी माइट हॅव टू अर्न मोर मनी. शी माइट हॅव टू अर्न मोर मनी. तिला कदाचित आणखी पैसे कमवावे लागतील. यानंतर बघा सेकंड यूज आहे टू एक्सप्रेस पोलाइट रिक्वेस्ट. म्हणजे आतापर्यंत आपण लेस पॉसिबिलिटी जी आहे ती कशी एक्सप्रेस करायची सेंटेन्सेसमध्ये ते वेगवेगळ्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आता आपण सेकंड यूज पाहणार आहोत टू एक्सप्रेस पोलाइट रिक्वेस्ट. म्हणजे पोलाइट रिक्वेस्ट जी आहे, नम्र विनंती जी आहे ते माइटचा यूज करून कशा प्रकारे एक्सप्रेस केल्या जाते ते आपण बघूयात. माइट आय यूज युअर पेन. माइट आय यूज युअर पेन. मी तुमचा पेन वापरू शकतो का. माइट यू प्लीज गिव्ह मी एनी मनी. माइट यू प्लीज गिव्ह मी एनी मनी. कृपया तुम्ही मला काही पैसे देऊ शकता का. माइट आय टेक युअर बॅग. माइट आय टेक युअर बॅग. मी तुझी बॅग घेऊ शकतो का. यू माइट अटेंड द पार्टी. यू माइट अटेंड द पार्टी. तुम्ही पार्टीला उपस्थित राहू शकता. या ठिकाणी जी आहे परमिशन दिलेली आहे. यू माइट अटेंड द पार्टी. तुम्ही पार्टीला उपस्थित राहू शकता. ही माइट कम इन. तो आत येऊ शकतो. ही माइट कम इन. तो आत येऊ शकतो. शी माइट यूज माय पेन. ती माझा पेन वापरू शकते. शी माइट यूज माय पेन. ती माझा पेन वापरू शकते. त्यानंतर बघा टू एक्सप्रेस पर्पज इन द पास्ट. म्हणजेच भूतकाळातील उद्देश किंवा हेतू एक्सप्रेस करण्यासाठी सुद्धा माइटचा यूज हा केला जातो. ही रॅन सो फास्ट दॅट ही माइट कॅच द बस. बघा सेंटेन्स, ही रॅन सो फास्ट दॅट ही माइट कॅच द बस. तो वेगाने
तो एवढ्या वेगाने धावला की कदाचित तो बस पकडेल. तो एवढ्या वेगाने धावला की कदाचित तो बस पकडेल. She worked hard so that she might pass. She worked hard so that she might pass. पास व्हावे म्हणून तिने खूप परिश्रम केले. I learned English so that I might get a job. I learned English so that I might get a job. नोकरी मिळावी म्हणून मी इंग्रजी शिकलो. He studied hard so that he might get good marks in the exam. He studied hard so that he might get good marks in the exam. परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून त्याने खूप अभ्यास केला. I sold my car so that I might buy a new house. I sold my car so that I might buy a new house. नवीन घर खरेदी करावे म्हणून मी माझी कार विकली. यानंतर चौथा यूज आहे इनडायरेक्ट स्पीचमध्ये मेचा पास्ट म्हणून सुद्धा माईटचा यूज हा केला जातो. सेंटेन्स पाहूयात. ही सेड आय मे रीड अ बुक. बघा आता हे डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स आहे. ते इनडायरेक्ट करत असताना आपल्याला मेच्या जागी माईटचा यूज हा करायचा असतो. ही सेड दॅट ही माईट रीड अ बुक. ही सेड दॅट ही माईट रीड अ बुक. तो म्हणाला की तो एखादे पुस्तक वाचू शकतो. शी सेड आय मे बी लेट. शी सेड आय मे बी लेट. बघा याचा इनडायरेक्ट स्पीच होणार आहे. शी सेड दॅट शी माईट बी लेट. शी सेड दॅट शी माईट बी लेट. ती म्हणाली की तिला उशीर होऊ शकतो. यानंतर पाचवा यूज आहे कंडिशनल सेंटेन्सेस जे आहे त्यामध्ये सुद्धा माईटचा यूज केला जातो. एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊयात. If I entered the contest, I might win. If I entered the contest, I might win. जर मी स्पर्धेत प्रवेश केला तर मी जिंकू शकेन. If I had entered the contest, I might have won. If I had entered the contest, I might have won. मी स्पर्धेत प्रवेश केला असता तर कदाचित मी जिंकलो असतो. Even if I entered the contest tomorrow, I might not win. Even if I entered the contest tomorrow, I might not win. मी उद्या स्पर्धेत प्रवेश केला तरी कदाचित मी जिंकू शकणार नाही. तर बघा गाईज, या अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये माईटचा यूज कसा करायचा ते अगदी डिटेलमध्ये पाहिलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय अँड टेक केअर.